त्याचप्रमाणे भिवंडीतील सुद्धा राजकीय कार्यकर्त्यांच्या भूमिकांशी मी सहमत आहे. त्याचप्रमाणे रामटेक, अमरावती, कोल्हापूर जिथे आमच्या जागा आम्ही काँग्रेसला सोडल्या, तेथील शिवसैनिकांच्या ज्या भावना आहेत त्या संदर्भात, जागा सोडण्यासंदर्भात, त्यांच्याशी मी सहमत आहे. हे होत असतं. पण शेवटी आपल्याला या देशात हुकुमशाही विरुद्ध लढताना काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात, काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. पंतप्रधान काल एक साहेब तुम्ही अर्ध्या शाण्याचं 3.5 मुहूर्तांपैकी 3.5 शाणे म्हणाले, तर हे अर्धा शाणा नेमका कोण आहे? अर्धा शाणा नेमका कोण? आज गुढीपाडवा आहे, त्या अर्ध्या शाण्याची झोप कशा करता उडवत आहे उद्या सांगेन तुम्हाला मी नक्कीच. पण हे सरकार हे महाविकास आघाड़ीत कुठलाही अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. वाद नाहीये असं संजय राऊत सांगतायत. पत्रकारांशी संजय राऊत आता बोलत असतानाच आजच्या पत्रकार परिषदेविषयी सुद्धा ते माहिती देत आहेत. महाविकास आघाडीची आज संयुक्त पत्रकार परिषद होती 11 वाजता. राज्यात महाविकास आघाडी ही 35 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास सुद्धा यावेळेला संजय राऊत यांनी व्यक्त केला. तर सांगली, भिवंडी आणि मुंबईतल्या एका जागेचा वाद मिटला का हे सुद्धा आजच्या पत्रकार परिषदेमधून कळेल